नमस्कार, मी किरण सांगवी स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण माझ्या फोटोशॉप क्लासच्या सिलेबस बद्दल डिस्कस करणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी फोटोशॉपचा क्लास सुरू केलाय. त्याची फर्स्ट बॅच 10 एप्रिलला सुरू होते आहे. त्याचे ऍडमिशन चालू आहेत आणि ह्या बॅच साठी स्पेशल ऑफर म्हणून फीज पण कमी आहे. 1500 रुपये फीज आहे फक्त. त्यामध्ये तुम्हाला फ्री सॉफ्टवेअर सुद्धा मिळणार आहे. तर या प्रकारच्या डिझाईन्स आपण त्यामध्ये बघणार आहोत. क्लास जो आहे तो आपला रोज 2 वेळा असणार आहे, म्हणजे दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता. ज्या स्टुडंटला दुपारी पॉसिबल नसेल अटेंड करायला, ते रात्री 9 वाजता अटेंड करू शकतात. तुमच्या टाइम नुसार, तुमच्या फ्लेक्सिबिलिटी नुसार दोन्ही टाइमातून कधीही तुम्ही क्लास जॉईन करू शकतात. आपला जो क्लास आहे तो ऑनलाईन गुगल मीट वर घेतला जातो. गुगल मीट वर रोज रोज लाईव्ह लेक्चर होतात आणि याच्या तुम्हाला डेली रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहेत. जर तुमचा कधी लेक्चर मिस झाला किंवा तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल तर तुम्ही ते डेली रेकॉर्डिंग बघून प्रॅक्टिस करू शकताय. आणि जर असाइनमेंट करताना तुम्हाला काही डाऊट आला किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप वर किंवा कॉल करून विचारू शकताय. तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातील. आपला कोर्स काय आहे ते बघूया. फोटोशॉप मध्ये आपण काय काय सिलेबस कंप्लीट करणार आहोत. जसं की फोटोशॉपच्या मूलभूत संकल्पना आणि टूल्स बद्दल शिकणार आहोत. त्यामध्ये फोटोशॉपचा इंटरफेस आणि वर्कस्पेस जो काय आहे तो एक्सप्लेन करणार आहोत. या प्रकारचा फोटोशॉपचा इंटरफेस आहे. ओके, आणि हा जो आहे टूल बार आहे साइडला. तर या टूल बारचा काय यूज होतो, याचा एक एक जो काही टूल आहे तो आपण बेसिक टू ऍडव्हान्स शिकणार आहोत. त्यानंतर ह्या मेनू बार वर पण काही ऑप्शन्स दिसत आहेत, ते सुद्धा आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यानंतर न्यू फाईल क्रिएट करणं. न्यू फाईल कशा क्रिएट करायच्या, यामध्ये पण काही सेटिंग्स असतात. तुमचं प्रिंट करताना बॅनर ब्लर होऊ नये यासाठी प्रॉपर रिझोल्यूशन सेट करायचं असतं. तर कुठल्या साईजला किती रिझोल्यूशन द्यायचं हे आपण या कोर्स मध्ये बघणार आहोत. समजा आपण एखादी न्यू फाईल क्रिएट करतोय तर या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. झूम करते मी थोडी. ओके, त्यामध्ये आता समजा हा मूव टूल आहे, सिलेक्शन टूल आहे, ज्याचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल यूज आहे. सिलेक्शन टूलचा यूज बघणार आहोत. त्यानंतर लासो टूल, ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल, क्विक सिलेक्शन टूल, क्रॉप टूल, असे भरपूर सारे टूल्स अवेलेबल आहे. आय ड्रॉपर टूल, रुलर टूल, त्यानंतर स्पॉट हिलिंग टूल आहे, ब्रश टूल आहे. ब्रश टूलचा महत्वाचा उपयोग आहे आपल्याला हवी असलेली डिझाईन क्रिएट करण्यासाठी किंवा बॅकग्राऊंड क्रिएशन साठी ब्रश टूलचा वापर होतो. त्यानंतर क्लोन स्टॅम्प टूल, असे भरपूर टूल्स आहेत जे आपण बेसिक टू ऍडव्हान्स कव्हर करणार आहोत. त्यानंतर या प्रकारचे टी शर्ट रिकलरिंग किंवा मग एखाद्या मॉडेलचा ड्रेस आहे त्याचा कलर चेंज करणार कसा करायचा ते बघायचंय आपल्याला. या टाइपचे फोंट कॅलिग्राफी क्रिएट करायला शिकणार आहोत. ठीक आहे, आणि मेन म्हणजे हे जे काही फोन्ट्स लागतात बॅनर साठी ते फोन्ट्स तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. देन पासपोर्ट साइज फोटो बनवायला शिकणार आहोत. त्यानंतर या प्रकारच्या मराठी पोस्ट ज्या काही असतात यामध्ये बघा नामकरण 16 कॅलिग्राफी यूज केली आहे. ती कॅलिग्राफी कशा यूज केल्या जातात, बॅकग्राऊंडचं जे काही मटेरियल कुठून डाउनलोड करतात. आता हा जो काही मी पाळणा घेतलेला आहे तर तो आपल्याला कुठून भेटतो, कुठून डाउनलोड करायचा आहे, ते सगळं तुम्हाला कोर्स मध्ये कव्हर केलं जाणार आहे बेसिक टू ऍडव्हान्स. या प्रकारच्या फेस्टिवल पोस्ट असतात त्यामध्ये हे बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे ते सांगितले जाईल. हे फोन्ट्स कसे यूज करायचे ते सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जाईल. त्यानंतर आहे फोटो रिस्टोरेशन, बिफोर आफ्टर बघू शकताय तुम्ही. जर समजा असा फोटो असलाय तर त्याला तुम्ही रिटचिंग कसं करू शकताय, पुन्हा रिस्टोर कसं करू शकताय ते आपण बघणार आहोत. त्यानंतर असा टेक्स्ट इफेक्ट कसे दिले जातात, इंस्टाग्राम पोस्ट बनवू शकता तुम्ही या टाईपची ऍडव्हान्सची. ओके, त्यानंतर बघा आपण लेयर सिलेक्शन टूल जे काही आहे ते सगळे बघणार आहोत. ब्रश टूल, इरेजर टूल, सोशल मीडिया पोस्ट, त्यानंतर फोटो एडिटिंग मध्ये कलर करेक्शन, इमेज रिटचिंग, बॅकग्राऊंड रिमूव्हलच्या टेक्निक झाल्या किंवा मग फोटो कट कसा करायचा, पेन टूलचा यूज कसा करायचा, फेस्टिवल पोस्ट डिझाईन करणार आहोत. ब्लेंडिंग मोड्स असतात,
ब्लेंडिंग मोड्स दाखवते. इथे समजा एखादी आपण डिझाईन क्रिएट करतोय, ओके, इथे तर इथे ब्लेंडिंग ऑप्शन ओपन करते मी. हे काही ब्लेंडिंग ऑप्शन असतात जे की 3D इफेक्ट देतात आपल्या डिझाईनला. त्यानंतर स्ट्रोक, इनर शॅडो, सॅटिन हे सगळे भरपूर साऱ्या सेटिंग्स वेगवेगळे असतात ब्लेंडिंग इफेक्टच्या. ह्या सगळ्या आपण या कोर्स मध्ये बघणार आहोत. त्यानंतर फोटो मॅनिप्युलेशन आणि डबल एक्सपोजर इफेक्ट. फोटो मॅनिप्युलेशन कसं असतं ते दाखवते. बघा, या पद्धतीचं फोटो मॅनिप्युलेशन असतंय. जसं की आता हे ऑरेंज आहे तर त्यामध्ये ट्री कसा ऍड करायचा, या पद्धतीचा इफेक्ट कसा द्यायचा ते तुम्हाला यामध्ये शिकवलं जाणार आहे, ते पण स्टेप बाय स्टेप. त्यानंतर डबल एक्सपोजर इफेक्ट असताय. बघा, या प्रकारचा डबल एक्सपोजर इफेक्ट असतोय. डबल एक्सपोजर इफेक्ट म्हणजे या प्रकारचा फोटो असतोय. नॉर्मल एक मुलाचा फोटो आहे, त्यामध्ये त्याला इफेक्ट दिले आणि यामध्ये डबल एक्सपोजर इफेक्ट आणलेला आहे, तो फोटोशॉप मध्ये दिला जातो. तर या प्रकारच्या पोस्ट आपल्याला कॅनवा पेक्षा फोटोशॉप मध्ये बनवता येतात. तर या फोटोशॉप मध्ये कशा क्रिएट केल्या जातात, ऍडव्हान्स प्रोफेशनल डिझाईन कशा क्रिएट केल्या जातात ते आपण बघणार आहोत. त्यानंतर फाईल कशा सेव्ह करायच्या, कुठल्या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करायच्या, समोरच्याला कशा पाठवायच्या, टिफ फाईल कशा कन्वर्ट करायच्या, हे सगळं आपण फोटोशॉपच्या कोर्स मध्ये बघणार आहोत. आणि यापेक्षाही भरपूर सारे इफेक्ट्स तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहे. होप सो तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील आणि सिलेबस पण तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. कुणाला जर ऍडमिशन घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये खाली नंबर आहे, त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही तुमचे ऍडमिशन कन्फर्म करू शकता. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.